त्या GR माध्यमातून जो आधीपासून ओबीसीत असणाऱ्या समाजावर प्रचंड असा अन्याय करणारा हा GR रद्द व्हावा म्हणून महाराष्ट्रभर सर्व ओबीसी बांधवांच्यातनं प्रचंड असे विरोधाची लाट निर्माण झालेली आहे। खरं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही ओबीसीचं असं मत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं कुठल्याही ओबीसीचा उद्देश नाही, हेतू नाही। फक्त समस्त ओबीसींची एकच मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेनं आम्हाला जे ओबीसी साठी आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणात वाटा न देता त्यांना वेगळं असं आरक्षण दिलं तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट वाटायचं कारण नाही। कारण तामिळनाडू सारख्या राज्यात आता 72% आरक्षण पोचलेलं आहे। तिथं सुद्धा त्या राज्यात असणाऱ्या ज्या काही सुधारित जाती त्यांना सुद्धा त्या शासनानं आरक्षण दिलेलं आहे। जे 1 सप्टेंबरला जो GR निघाला त्या GRच्या रद्द करावा म्हणून वाळवे तालुक्यातले सगळे, तसं पाहिलं तर देशात 345 जाती ओबीसीत आहेत, त्यापैकी आपल्या वाळवे तालुक्यात 54 जाती एकूण ओबीसीत आहेत। त्या 54 जातीचे जे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते आहेत ते सगळे एकत्र आले आणि परवा एक बैठक झाली। त्या बैठकीच्या ठरल्याप्रमाणे येत्या 24 तारखेला वाळवा तालुक्याच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं 11 वाजता पंचायत समितीच्या गेट पासून मोमीन मोहल्ला, लाल चौक, गांधी चौक, यल्लामा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चाने येऊन माननीय तहसीलदार साहेबांना आमच्या ज्या ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चा च्या वतीनं जे निवेदन दिलं जाईल ते निवेदन त्या दिवशी दिलं जाईल। मोर्चाचं नियोजन करत असताना सर्व कार्यकर्त्यांच्याकडून सूचना आल्या, त्या सर्व सूचनांचं पालन करून हा मोर्चा आयोजित केलाय। सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट, कुठल्याही प्रकारचं बेशिस्तपणा या मोर्चात असणार नाही। कुठलाही विशिष्ट नेता या मोर्चाचं नेतृत्व करणार नाही। ओबीसी समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या जातींपैकी 5 जातीतल्या मुली आपापल्या पारंपरिक वेशात या मोर्चाचं नेतृत्व करतील। माननीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे ते निवेदन सुद्धा याच 5 मुली देतील आणि निवेदन दिल्यानंतर मोर्चाला जे संबोधन केलं जाईल ते संबोधन सुद्धा त्या 5 मुलीच 5-5 मिनिटं त्यांच्या ज्या मनात भावना आहेत त्या GR बद्दल त्या व्यक्त करतील। साधारण आमच्या आज सकाळी तिसरी बैठक झाली। सगळ्यांच्या मनातल्या भावना बघितल्यानंतर प्रचंड असा मोर्चा ओबीसींचा वाळवे तालुक्यात निघेल अशी परिस्थिती आहे।
आजपर्यंतच्या इतिहासात कधीही एवढी एकजूट ओबीसीच्या मध्ये नव्हती. एवढी एकजूट या मोर्चाच्या निमित्तानं वाळवे तालुक्यात दिसणार. प्रचंड अशा संख्येनं या मोर्चाला ओबीसी महिला सुद्धा उपस्थित असणार आहेत. ज्या वाळवे तालुक्यात ज्या ओबीसीच्या 54 जाती आहेत त्या जातींचं प्रत्येकाचं वेशभूषेच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. वेशभूषेच्या बाबतीत आम्ही त्या समाजाच्या प्रमुखांना सूचना दिल्यात की आपापल्या समाजातली जी लोक येतील ती लोक आपापल्या वेशभूषेत या मोर्चासाठी यावेत. या मोर्चात ज्या 54 वेगवेगळ्या जाती असतील त्यापैकी एकाही जातीचा विशिष्ट असा झेंडा किंवा बॅनर या मोर्चात असणार नाही. एकच पिवळा झेंडा मी ओबीसी म्हणून असेल. तालुक्यातले जे प्रचार आणि प्रसिद्धीची जेवढी माध्यम आहे, मग डिजिटल बोर्ड असतील, सोशल मीडियावरच्या बातम्या असतील, तिथं सुद्धा फक्त आणि फक्त या पद्धतीचंच प्रसिद्धीचं सगळे हे असेल. याच्यावर कुणाचाही फोटो, नाव असणार. समस्त ओबीसी समाज वाळवा तालुका याच बॅनर खाली या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. कुठल्या समाजाविरोधात, कुठल्या जाती विरोधात, कुठल्या धर्माविरोधात आमचा हा मोर्चा नाही. आमचा मोर्चा फक्त आणि फक्त ओबीसींवर जो काही अन्याय होतोय तो अन्याय दूर करावा एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण आधीच ओबीसी मध्ये 345 जाती आहेत, त्यांना 27% आरक्षण आहे. त्यात आता मराठा समाज जर आला तर बऱ्याच क्षेत्रात, मग ते राजकारण असो, शिक्षण असो, नोकरी असो, इथं जो खरा ओबीसी आहे त्या ओबीसीवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही अशी समाजाची भावना झाली. ती भावना ओबीसीच्या प्रत्येकाच्या मनात आता 1 तारखेपासून बसलेली आहे. त्याचा उद्रेक या मोर्चाच्या उपस्थितीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत. 27% आरक्षण आमची सगळ्या ओबीसींची म्हणणं आहे. 27% मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना सेपरेट आरक्षण दिलं तर आमचा कुठेही त्याला विरोध नाही. येत्या 24 तारखेला जो मोर्चा होईल तो मोर्चा वाळवे तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यतो असा मोर्चा होईल अशी परिस्थिती, असं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो, या 24 तारखेच्या मोर्चाला तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. अजून काय विषय?